अजून एक महत्त्वाची बातमी आहे, ही पालघरमधून बातमी आहे। पालघर जिल्ह्यातील मासवणी या आश्रमशाळेमध्ये पहिलीत शिकणाऱ्या 7 वर्षाच्या श्रेयस अंबत या मुलाचा मृत्यू झालेला होता। या प्रकरणी कर्तव्य पालनातील गंभीर निष्काळजीपणाबद्दल शाळेच्या अधीक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात आले। तसंच विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत सविस्तर चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्यासंदर्भात विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे। श्रेयसचा मृत्यू झाल्यानंतर 19 विद्यार्थ्यांना ताप आला, सर्दी आणि खोकल्याची लक्षणं आढळून आली। मासवणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करण्यात आलं होतं। FDA अधिकाऱ्यांनी शाळेच्या स्वयंपाकघराला भेट दिली होती। विद्यार्थ्यांसाठी अन्न शिजवताना वापरले जाणारे मसाले, हळद, मिरची पूड, तेलाचे डबे आणि इतर साहित्य जप्त करून पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आलं होतं। आमचे प्रतिनिधी राहुल पाटील यांच्याशी आपण बोलूया। राहुल, पालघरमध्ये 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला, त्या प्रकरणी आता कारवाई समोर येते, काय अधिक सांगाल? नक्कीच सुवर्ण, आपण बघायला गेलं तर आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आदिवासी सेवा मंडळाची जी आश्रमशाळा आहे मासवण येथील, या निवासी आश्रमशाळेतील पहिलीत शिकणाऱ्या श्रेयांश आंबात या विद्यार्थ्याचा 2 दिवसांपूर्वी ताप आला आणि त्यानंतर त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झाला। तर साधारणतः 35 विद्यार्थी जे आहेत त्यांना तापाची लागण झालेली। काल हा विद्यार्थ्यांचा आकडा जो आहे तो 29 वर होता, मात्र आज पुन्हा एकदा 6 विद्यार्थ्यांना तापाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। एकूणच या संदर्भात डहाणूचे आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी आहेत विशाल खत्री यांनी या संदर्भात मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय। या शाळेचे जे मुख्याध्यापक असतील राहुल संखे किंवा मग मुलींच्या वसतिगृहाच्या ज्या अमृता सावंत आहेत आणि मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक पांडुरंग लहारे आहेत, या तिघांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। तर विशेष चौकशी समितीमार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती सुरू केली जाणार आहे। जव्हारच्या प्रकल्प अधिकारी आहेत ज्या IAS अपूर्वा बासूर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची नेमणूक करण्यात आली आहे आणि यात कुठल्या प्रकारची हलगर्जीपणा जो आहे तो प्रशासनाकडून किंवा संस्थेकडून झालेला आहे या संदर्भात अहवाल जो आहे तो मागवला जाणार आणि त्यानंतर संस्था चालक असतील किंवा मग इतर कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाणार असल्याची माहिती जी आहे ती आता सध्या जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येत आहे। बरोबर, धन्यवाद, आपण ही माहिती दिलीत राहुल।